विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण पाढे तयार करण्याची सोपी पद्धत शिकूया. पाढे आपल्याला लक्षात राहत नाही, पाठांतर करण्यासाठी फार वेळ कालावधी जातो आणि त्यामध्ये चुका पण होऊ शकतात. तर बघा, दोन अंकी पाढे आपण कसे तयार करू शकतो. आता आपण एक घेऊया 12चा पाढा. 12 तर एक लिहिला, 2 2 3 4 5 6 7 8 9 10. दोनाचा पाढा माहिती आपल्याला सगळ्यांना. बे 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 दुने 4 बे त्रिक 6 बे चौक 8 बे पंचे 10 बे सत 12 बे साती 14 बे आठी 16 बे नम बे आठी 16 बे नम 18 बे 10 20. आपल्याला 12चा पाढा तयार करायचा. ठीक आहे. आता 12चा पाढा आपण कसं तयार करतो ते पाहूया. त्या ठिकाणी बघा, एक दशक स्थानचे अंक आहेत म्हणून 12 दुने 24. हा 3 घेतला, हा त्याच्यावर 6 घेतला, 3वर 6 36, 4 8, 4वर 8 48, 5 आणि आता इथे मात्र 3 संख्या आली. बरोबर. तर दुसऱ्या पाढ्यातल्या एकक स्थानचा जो अंक असेल तो पहिले मांडा 0 आणि दशक स्थानचा अंक म्हणजे हा आणि पहिल्या पाढ्यातला एक अंक त्यांची बेरीज करूया. 5 आणि 1 6, 5 आणि 1 6 60. आता ह्या पाढ्यातला एकक स्थानचा अंक 2. बरोबर. दशक स्थानचा अंक 1 आणि हा एक 6, 6 आणि 1 7 72. या ठिकाणी एकक स्थानचा अंक 4, दशक स्थानचा अंक 1 आणि हा 7 यांची बेरीज 7 आणि 1 8 84. या ठिकाणी एकक स्थानचा अंक 6, दशक स्थानचा अंक 1 आणि हा 8 8 आणि 1 बेरीज करा 9. दशक स्थानचा एकक स्थानचा अंक 8, तो लिहिला मी या ठिकाणी 8. दशक स्थानचा अंक 1, मग 9 आणि 1 10 108 आणि परत दशक स्थानचा अंक 0 10 आणि 2 12. बघा बरं, 12चा पाढा तयार झाला. 12 1 12 12 2 24 12 3 36 12 4 48 12 5 60 12 7 72 12 7 84 12 8 96 12 9 88 88 आणि 12 10 20. बरोबर. तर अशा पद्धतीने आपण कोणताही दोन अंकी संख्येचा पाढा तयार करू शकतो. आता आपण तुम्ही सांगा एखादी कुठलीही संख्या, तिचा आपण पाढा तयार करूया. आपण घेऊया दोन अंकी 25. ठीक आहे. 25 सोपी संख्या आहे. 25चा पाढा साधारणतः सगळ्यांच्या लक्षात राहतो. आपण घेऊया 28. 2 आणि 8. दोनाचा पाढा माहिती आपल्याला. बे एक बे बे 2 4 बे त्रिक 6 बे चौक 8 बे पंचे 10 बे सत 12 बे साती 14 बे आठी 16 बे नम 18 बे 10 20. 8चा पाढा 8 1 8 8 2 16 8 3 24 8 4 32 8 5 40 8 7 48 8 7 56 8 8 64 8 9 72 8 10 80. ठीक आहे. आता आपल्याला 28चा पाढा घ्यायचा ना. बघा, मागच्या ह्याच्यात सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या पाढ्याचा विचार करू. त्याच्यात 8 आणि 2 लिहिलं. एकक स्थानचा अंक 6, 4 आणि 1 5. दशक स्थानचा अंक आणि आधीचा पाढ्यातला अंक यांची बेरीज करायची. हा आणि हा 4 2 आणि 6 किती 8. 2 8 आणि 3 11. परत 0 10 आणि 4 14. 8 12 आणि 4 16. परत लिहिला 6 14 आणि 5 यांची बेरीज केली. 14 आणि 5 किती होतात 19. 4 लिहिला
16 आणि 6 24, 2 लिहिला, 18 आणि 7 25, 0 घेतला, 20 आणि 8 28, 28चा बडा बघा बरं, 28 एक 28, 28 दोन्ही 56, 28 84, 28 चौक 1200, 28 चौक 140, 28 पंचे 168, 28 सक 168, 28 7 196, 28 8 244, 28 9 252.